पत्रकारानं सांगितलेलं हे खोटं मानलं, राजा रावणानं खोटं मानलं आणि सिद्ध करून दाखवण्यासाठी म्हणून करता हनुमंतानं तेवढी बेजारी त्या मंत्रिमंडळाची आणि राजा रावणाची केलेली आहे. मारिला इंद्रजित कुंभकर्ण दया मागे ते रावण आता दावण्या दावेला कोण राक्षस गण कापती राक्षस गण कापती. इंद्रजित मारला, कुंभकर्ण मारला आणि रावणही मारला ह्या अंधाऱ्या रात्रीमध्ये. कोण म्हणते? मंत्रिमंडळ म्हणतात. मग रावण मेला, कुंभकर्ण मेला, इंद्रजित मेला. मग या संकटातून आम्हाला कोण काढील असे बुंबळू त्या ठिकाणी सर्व मंत्रीजन म्हणतात, प्रजाजन म्हणतात. काय करावं आता? लाईट बी आहे ना का शॉर्ट सर्किट झालं, खांबे पडले म्हणून करता 2-4 दिवस लाईट बी नीट होत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणता येतात. पिता शोभला पवन दीपिका ते जाय विजवल राक्षसा होत आहे कंदना दशानन निमाला. अरे माझ्या मुलानं पराक्रम केलेला आहे. हे बापाला जमलं नाही महाराज. माझ्या मुलानं पराक्रम केलेला आहे. घरटीकार सत्य सांगतो म्हणून करता वायू देव सुद्धा त्या ठिकाणी कोपलेले. आता सुद्धा बघा वारं आलं की सगळ्या लाईटीचे खांब पडतात, लाईट फुल होते महाराज. होते का नाही? म्हणून करता वारं सुटलं आणि वारं सुटलं की सगळी लाईट गुल झालेली आहे, अंधार पडलेला आहे. आणि म्हणून त्या संधीचा फायदा घेऊन हनुमंतानं सर्व सभा जोडपलेली लागवी केलेली आहे. अस्तव्यस्त सभा त्या ठिकाणी झालेली आहे. गंगले राजाचे सूत्र निघाले चोर नागविले थोर 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 पाहती. राज आज्ञेचे काय सूत्र आहे का? सूत्र राज आज्ञे. राज आज्ञेचं सगळे सूत्र जे काय राजेने आज्ञा केली होती का महाराज, ते राज आज्ञेचे सगळे सूत्र भंगल्या गेले का? एक तर पहिली गोष्ट तर लाईटच गेली आणि तिथं राजेच ऐकायचं होतं का महाराज? ऐकायलाच कुणी तयार तिथं नाही ना. सगळ्याला मारले, सगळे कणातात, सगळे तुटातात. म्हणून करता राज आज्ञा जी आहे, राज आज्ञेच्या तरे सूत्र भंगल्या गेले आणि म्हणून करता ती अवस्था या ठिकाणी रावण सभेची झालेली आहे. परशुरामचंद्र भगवान की जय. भक्त हनुमान महाराज की जय. जो काही हे सभे बाहेरी त्याची पुच्छ सुरवे सुरभूत मारी अवधी रडाली अंधारी न कोंड मारी राक्षसा. सगळे सभेमध्येच महाराज मरून लागले. एखादा कुणी सभेच्या बाहेर निघू शकतो, हनुमान तर देख नाही महाराज. हनुमान सर्वांगी देख नाही. हनुमंताला अंधारात सुद्धा दिसतोय महाराज. जे कुणी सभेच्या बाहेर निघाल का त्याला शेपटाचे रट्टे बसू लागले महाराज. असा फटका बसायचा, असा फटका बसायचा, सगळ्या अंगाची आग उठायची आणि अंधारात जाऊन त्या राक्षसाईनं त्या मंत्र्यांनी चढायचं. खुर्चीच्या खाली कुणी, टेबलाच्या खाली कुणी, रटा बसल्याबरोबर खुर्चीच्या खाली कुणी जमू लागलं, टेबलाच्या खाली कुणी चढू लागलं. अशी अवस्था रावण सभेची हनुमंतानं केलेली आहे. सीताक्ष भली उधट राक्षसाले अति संकट बाहेरी जावयांना पुढे वाट मरण दुर्घट ओढवले. अरे मंत्रिमंडळ म्हणतात सीता सोपली, सीता कोपली म्हणून हे संकट आपल्यावर आले. सीता कोपल्यामुळे हे संकट आपल्यावर आले. आणि बाहेर जावा तर अंधार पडला, दिसतही नाही आणि इकून तिकून बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय तर रट्टा बसतो महाराज. असा रट्टा बसतो की सगळ्या अंगाची आगत उठते आणि लपून बसताय. म्हणून करता सीतेमुळे हे संकट आपल्यावर आलेलं आहे. अंधारी रावणाचा मुकुट कुशाली ओढी मरकट तेणे धाके दश कंठण मणी मध्ये शेवट पयाला. हनुमंतानं मनामध्ये विचार केला, मला
रावणाला बाकीच्याला मारून काय उपयोग आहे. मेन जो इथं आहे ना राजा, या हरामखोरानं चोरी केलेली, या हरामखोरानं सीतेला चोरलेला आहे. यालाच आता शिक्षा करायला पाहिजे, यालाच मारायला पाहिजे. म्हणून करता हनुमंतानं श्रीपूट लांबविलं आणि श्रीपूट लांबवून राजा रावणाच्या डोक्यावरला मुकुट वाढला महाराज. मुकुट शेपटानं हसडून पाळला. ज्यावेळेस डोक्यावरला मुकुट पडला का त्यावेळेस राजा रावण थर 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 कापू लागला. मला आतापर्यंत आपल्याकडनं होतं, मला हे कुठले केस आणि आता आपल्याकडे आलाय. पहिला आपला मुकुट वाढलाय, आता कुठं मारतय आणि कसं मारतय म्हणून राजा रावण सुद्धा थर 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 कापू लागलेला आहे. अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. रावणाच्या उरी शिरी हनुमान सुबत टोले मारी, तेने त्याची आली अंधारीनं धाके करीना बोलवे. हनुमंत राजा रावणाच्या जवळ आले. डोक्यात एक मुक्का घातला, छातीवर एक मुक्का घातला. राजा रावणाला चक्कर आली महाराज. राजा रावणानं आरडायचंच बंद केलं. म्हणला ह्या बाकीच्या सारखं जर आरडलो ना म्हणला आपल्याला हे वानर मारल्याशिवाय राहत नाही. छातीमध्ये मारलं, डोक्यामध्ये मारलं, गप्प रावर महाराज. आरडत नाही, ओरडत नाही, उई नाही, चुई नाही. कितीही टोले हनुमंतानं मारले तरी रावण गप्प बसलेला आहे. अशी अवस्था या ठिकाणी हनुमंतानं केलेली आहे. अंधारी नदीचे पैरत अंगी वाजती अति आघात, तेने पेलंकणातण जय कापत थरथरा. अंधार पडलेला आहे. अंधारामध्ये व्यक्त वस्तू अव्यक्त दिसू लागले महाराज. माणूस दिसतं का अंधारामध्ये? आबासाहेब महाराज कदम पिंपळ टाका सूचक म्हणजे